खेडमधील महिलेस ब्लॅकमेल करणाऱ्या संशयिताची बँक खाती गोठवली। अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीसह महिलेला ब्लॅकमेल करत 68 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या अटकेतील गुलाम मोहिद्दीन रफिक परकार वय वर्ष 32 राहणार साखरोली खेड या संशयिताची खेड पोलिसांनी बँक खाती गोठवली आहेत। संशयिताने उकळलेल्या रकमेचे सौदी अरेबियातच वितरण केल्याची माहिती समोर आली आहे। त्याच्या खात्यात 2.5 लाख रुपये शिल्लक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। पीडित महिलेला 30 लाख रुपये परत केल्याचे तपासांती उघड झाले आहे। संशयिताच्या सर्व बँक खात्यांचा येथील पोलिसांनी सखोल तपास करत एका खात्यात 2.5 लाख रुपये शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे रक्कम असलेल्या बँकेसह अन्य बँकेची खातीही गोठवण्यात आली आहेत। एका महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत संशयिताने वेळोवेळी ऑनलाईनद्वारे 68 लाख रुपये खंडणी गोळा केली। एवढी रक्कम देऊनही पैशांसाठी संशयिताने तगादा सुरूच ठेवल्याने पीडित महिलेने अखेर खेड पोलीस ठाणे गाठले आणि रीतसर तक्रार दाखल केली। पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने संशयिताच्या मुंबईत शिताफीने मुसक्या आवळत खंडणी प्रकरणाचा छडा लावला। यामुळे खेड पोलिसांचं कौतुक होत आहे।